चला तर मंडळी, आज ना मस्त अशी काळ्या मसाल्यातली भरलेली वांगी करूया. त्याकरता आपल्याला कुठलाही मसाला करून घ्यायची गरज नाही आहे. झटपट होतात. घरी कधी पाहुणे आले आणि काहीतरी करायचं असलं ना, तर अशी ही वांगी बनवा. मसाला वांगी काळ्या मसाल्यातली. भाकरीसोबत ना अगदी मस्त लागतं आणि मी भाकरी बनवली आहे. भाकरीसोबत आहा! काय अप्रतिम चव त्याची. तर त्याकरता मी घेतल्या तिथे वांगी. वांगी कापून घेतली आहे. त्याला कट दिले आहेत. पाण्यात ठेवायची थोडा वेळ म्हणजे ती लगेच काळी पडणार नाही. आणि वांग्याचं प्रमाण ना तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती भाजी बनवायची आहे. तर त्याकरता एक मसाला करून घेऊया. तर कांदा घ्यायचा, आलं, लसूण, कोथिंबीर थोडंसं मी ठेचून घेतलं आहे, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतली आहे, धणे पावडर घ्यायचं, जिरं पावडर घ्यायचं. तर कुठलाही सगळेच मसाले ना तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या, तुम्हाला किती हवे. नंतर त्यात थोडी कसुरी मेथी घालायची, हाताने अगदी बारीक करायची. भाजीला जेवढं मीठ लागतं ना, तेवढं मीठ आपण आधीच घालून घ्यायचं आणि काळा मसाला घालायचा. आजच आला हा मसाला. तर 2 चमचे मी काळा मसाला घेतला आहे आणि हे सर्व मिक्स करायचं कोथिंबीर घालून. तर कांदा कापताना ना, जितका बारीक कापता येईल तितका बारीक कापायचा. आता हे हाताने छान असं दाबून चोळून आपण बारीक करायचं. गरज वाटलं तर थोडंसं म्हणजे एखादी किंवा अर्धा चमचा तुम्ही यात पाणी घालू शकता. गरज वाटली नाही मला, मी असंच मिक्स केलं. आणि आता हा मसाला ना वांग्यामध्ये मस्त असा भरून घ्यायचा, छान असा दाबून दाबून भरायचा. वांगी घेताना ना एकसारख्या आकाराची वांगी घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित शिजतात. तर अशाच प्रकारे आपण सर्व वांगी भरून वांग्यात मसाला भरून घेऊया. हे बघा मस्त असं दाबून भरायचं, अजिबात वांग्यातला मसाला बाहेर निघणार नाही. तर याच प्रकारे आपण सर्व वांगी भरून घेऊया. तर इथे बघा मी सर्व वांगी भरून घेतलेली आहेत आणि जो मसाला राहिला तो सुद्धा आपण भाजीत वापरूया. तर तेल गरम करायचं आणि त्यात घालायचा हा जो शिल्लक राहिलेला जो थोडासा मसाला होता ना, तो आपण तेलात ॲड करायचा आणि एखाद मिनिटभर परतायचं, जास्त नाही. नंतर त्यात आपण ॲड करायचे टमाटर. तर 2 छोटे टमाटर मी घेतलेले आहेत. टमाटर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल नाही नाही वापरला तरी चालेल. टमाटर हलकासा नरम करायचा आणि नंतर आपण यात घालायची वांगी. जी मसाला भरून ठेवलेली वांगी होती ना, ती वांगी आपण यात ॲड करायची. गॅस मिडियम ठेवायची. वांगी बनवताना कधीही, मसाली वांगी बनवताना कधीही गॅस अगदी खूप वाढवायचा नाही. तर आता ही अलटपलट करून घ्यायची मसाल्यामध्ये, झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटे आपण शिजवून घ्यायची. खूप गॅस वाढवून ठेवली तर काय होतं, वांग्यातला मसाला ना बाहेर निघतो. तर आता हे पलटून घेऊया आणि पलटवल्यानंतर सुद्धा दुसऱ्या साईडनी 2 मिनिटे आपण ही वांगी परत शिजवून घेऊया, झाकण ठेवू. आणि मसाला वांगी करताना ना कधी पण खूप पाणी घालायचं नाही. थोडं-थोडं गरम पाणी घालायचं आणि वांगी शिजवायची. खूप पाणी घातलं की काय होतं, वांगे ना असे हे होऊन जातात, मोकळे होऊन जातात आणि सर्व मसाला त्यातला बाहेर निघतो. तर पाणी घालून मी एक 5 ते 6 मिनिटे ही वांगी शिजवलेली आहेत आणि इथे बघा मस्त अशी चमचमीत काळ्या मसाल्यातली मसाला वांगी तयार झालेली आहेत. कुठलाही मसाला आपल्याला बनवायची गरज पडली नाही आहे. घरातल्या त्याच मसाल्यात मी बनवलेली आहे. घरी कधी पाहुणे आले तर असे मसाले वांगे बनवा, मस्त लागतात. खूप टेस्टी होतात. भाकरीसोबत तर अगदी अप्रतिम लागतात. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.